आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता. धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या. आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या. कोळे कन्या पुत्र होतीचे सात्विका, कोळी कन्या पुत्र होते जय सात्विका, कोळे कन्या पुत्र होतीचे सात्विका, कोळी कन्या पुत्र होते जय सात्विका. याचा हरिक वाटे देवा, याचा हरिक वाटे देवा, याचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळे कन्या पुत्र होतीचे सात्विका, कोळे कन्या पुत्र होतीचे सात्विका, कन्या पुत्र होते जय सात्विका. याचा हरिक वाटे देवा, याचा हरिक वाटे देवा, याचा हरिक वाटे देवा. तू कमले मज घडत त्यांची सेवा, कमले मज घडत त्यांची सेवा, तरी माझ्या दैव पार नाही, तरी माझ्या कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विका, कन्या पुत्र होते जय सात्विका, कन्या पुत्र होतीचे सात्विका, कन्या पुत्र होते जय सात्विका. याचा हरिक वाटे देवा, याचा हरिक याचा हरिक गोपाळ कुमार. आपुलिया हिता ज्वाशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतना विठोबाचे. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. महायोग पिठे तटे भीमराज्यम, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रियम. समागत्य तिष्ठन्दमानंद कंद, प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. दुसरे चरण शरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताची रणरुचिताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐशे दे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमो सद्गुरु तुका ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा हॅलो हॅलो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती हॅलो नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा असो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया विठाला 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 कुंडलिका गोधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय महादेव महादेव विठाला 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 आपल्या हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची आय कुळे कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेसाठी गायलेला अभंग भान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण देवमान्य संतमान्य वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचा उत्कृष्ट असा आपल्या पुढे 4 चरणाचा अभंग मांडलेला आहे आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्याला तुम्हा मला आपलं नातं काय आहे यांना त्याचं परिपक्वता असणारा या अभंगा पुढे मांडता विठाला 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 विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पहार परिहार असा की या गवळी परिवाराच्या घरी आज आपण सर्वच आमंत्रित निमंत्रित पत्रिकाद्वारा हे का नाही सर्व भजनी मंडळ पाहुणे मंडळ मित्रमंडळी सर्व ग्रामस्थ सर्वांना माहीत आहे सर्व निमंत्रित आहात पण सांगणं एक कर्तव्य या नायानं आज या ठिकाणी वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी प्रभू बलभीम गवळी या भाविकाचं प्रथम पुण्यस्मरण आहे
आणि त्याच पुण्यस्मरणानिमित्ताने आज असणारी कीर्तन सेवा आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्या असरा या दुसरं नाव आहे की येणाऱ्या असरा वर्षाला दिवसाला श्राद्ध असं म्हणलं जातं. पुण्यस्मरण का म्हणायचं तर ज्यांचं पुण्य आहे, ज्यांच्या घरी दारामध्ये कीर्तन होत आहे म्हणून पुण्यस्मरण आहे. पुण्य शिल्लक असेल तर अशा काही गोष्टी घडतात. नाही तर आपण पाठीमाग म्हणतो आमचं श्राद्ध आहे, आमच्या वडिलांचं श्राद्ध आहे, आमच्या आजोबाचं श्राद्ध आहे. तसं असताना या गवळी परिवाराच्या ठिकाणी एक व्यक्ती निघून गेले. 1 वर्ष झालं दुःखवटा आज तर सहन केला. कोणतीही व्यक्ती आपल्या घरातून गेल्यानंतर 1 वर्षभर अतिशय असतं दुःख सहन करावं लागतं आणि ते परिवारानं या ठिकाणी सहन केलं. आणि आजच्या दिवशी काय करायचं तर आजचा असरा पवित्र पिंडदानाचा असरा एक कार्य करायचं. आणि पिंडदानानंतर असणार असणारा तो जीव या देहातून मोकळा होतो आणि दुसऱ्या स्वतंत्र देहाची अस्त्रा प्राप्ती करत असतो. आणि ती प्राप्ती करत असताना आपण काय करायचंय, आता दुःख मानायचं नाही, आता रडत बसायचं नाही, आता त्यांना शुभ आशीर्वाद द्यायचे. शुभ असतात त्यांना पुढच्या वाटचालीस असताना काय करायचं, श्रद्धांजली भावांजली पुढच्या वाटचालीस योग्य जाण्यासाठी आपण त्यांना काय करायचं तर असताना हे भजनादी कीर्तनादी कार्यक्रम करायचे. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांचा परिवार फार खूप मोठा आहे. त्यांच्या पत्नी सरस्वती प्रभू गवळे, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामदास प्रभू गवळे, संतोजी प्रभू गवळे व तसेच त्यांच्या सुना मंदा रामदास गवळे, अलका अशोक गवळे, सुनीता संतोष गवळे, विशाल रामदास गवळे नातू, निखिल रामदास गवळे नातू आणि अचल अशोक गवळी साहेब हे नातूच आहेत. आदित्य संतोष गवळी हे नातू आणि अमृता आणि दीपाली हे नाते आहेत. असा असणारा मोठा परिवार आहे. आणि या परिवारातून आज एक आधाराचं स्थान, ज्याला आधार म्हणतो, ज्याला वृक्ष आहे खाली आपण बसतो, तो आधाराचा वरडच आज नाही म्हणल्यानंतर त्या घराची परवड होत असते. त्या घरामध्ये अतिशय दुःख असतं आणि ते दुःख दूर करण्यासाठी आज अस्त्र ही चिंतन आहे. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल. आपल्या पुढं असणारा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या सेवेच्या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, काय बोलतात, हा अल्पसा परिचय असणारा या अभंगाचा आपण थोडक्यात मांडणार आहोत. मग उर्वरित वेळामध्ये जमल त्या वेळेमध्ये आपण चिंतन करणार आहोत. महाराज म्हणतात, या अभंगाद्वारा आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिताला जो जागतो. ऐका, आपल्या मराठी भाषेमध्ये माऊली ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये, गीता संस्कृत आहे आणि तुकोबरायचा गाथा हा मराठीमध्ये आहे. काही हिंदी ग्रंथ असतील, काही इंग्रजीमध्ये असतील, काही संस्कृतमध्ये असतील, पण प्राकृत आपली महाराष्ट्रीय भाषा म्हणजे मराठी भाषा. आणि ती सर्वसामान्य पत्रावर पोहोचण्याचं कार्य या संतांनी केलेलं आहे. आणि त्या संतांनी हा निवडलेला 4000 आधी अभंग आहेत. आणि त्या 4000 आधी अभंगापैकी एक असताना एक छोटासा असताना एक तुकडा असताना अभंगाचा आपण 4 चरणाचा आपल्या समोर घेतलेला. आणि या अभंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, ऐका. म्हणतात, आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिताला जो जागतो, धन्य माता पिता तयाच्या. आपल्या हिताला जो मुलगा जागतो त्याच्या आई वडिलाला धन्य देतात. काय देतात, धन्यता. आपण म्हणतो काय भाग्यवान आहे, काय धन्य आहे, काय मोठा आहे, आणि तसे धन्यता देतात. म्हणतात, पुढे बोलतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक नाही, सात्विक. नाहीतर बरंच असं होतं की ऐकण्यामध्ये सात्विता. मग एखादा म्हणतो असताना कुमार महाराज आमचा मुलगाही सात्विकच आहे. हा, सात्विक नाही, सात्विक. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात, त्या असा सात्विक मुलगा जर जन्माला आला तर त्या भाग्यवंताचा असतात. त्या सांगतात, देवाला आनंद होतो. महाराज बोलतात, पुढे म्हणतात, असता अशी सात्विक येणारी मुलं या कुळामध्ये काय करतात तर महाराज सांगतात, गीता भागवत करीत श्रवण. ऐकतात ना,
गीता भागवत ऐकतात, भजन करतात, कीर्तन करतात, आसरा नामचिंतन करतात, हरिपाठ करतात महाराज असं म्हणतात. आणि मग काय करतात तर अखंड चिंतन विठोबाचे महाराज म्हणतात. त्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य घालवतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि महाराज म्हणतात, तुकोबराय म्हणतात, अशी जर घरात कोणी जन्मले असेल, अशी जर एखाद्या घराण्यामध्ये असतील तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात, अशी घराण्यामध्ये जर जन्म मुलं आली तर त्या घराण्यांचं असतं त्यांची मला सेवा करण्यासाठी असताना मिळो, हे माझं परम भाग्य आहे. हे सरळ सरळ आपल्या पुढं भावार्थ मांडलेलं आहे. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. खरोखरच फार मोठा असताना या परिवाराने अट्टास केला होता. आणि तो अट्टास मागच्या 8 दिवसापूर्वीच होता महाराज सुखदेव महाराज. पण काय आता असणाऱ्या नीतीचा खेळ, काय अडचणी आल्या निर्माण झाल्या आणि ते निर्माण झाल्यामुळं असं पुढं ढकलला. आणि पुढं अस्त्र असल्यामुळं हे टाळकरी सुद्धा असताना का तर हा कार्यक्रम कुठलाही एकदा अस्त्र मोडल्यानंतर पुन्हा जमवायचा म्हणलं तर फार अट्टास करावा लागतो. आणि तो हे परिवाराला असतात ते करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून अट्टासानं पुन्हा अस्त्र उभारी बांधली आणि पुन्हा पुढं 8 दिवसाच्या कालांतरानं अस्त्र घेतलेला कार्यक्रम आहे. आणि या परिवारावरती असणारे अस्त्र मोठं, फार मोठं असतात त्या ठिकाणी प्रयत्न आहे. मी अगोदर सांगितलं आपल्याला फक्त 1 तास समोर आहे. 1 तासाचं चिंतन, 1 तासामध्ये आम्ही काय काय बोलायचं हे फार मोठं असतं. म्हणून आम्हाला तयार करावं लागतं. हे ऐका, आपल्या जीवनामध्ये असताना एखादा वडील जर निघून गेला तर असतात त्या पाठीमागे घराचे असतात फार मोठं असतात दुःख असतं. वडील बाप नावाचं असतात दैवत आहे, आई नावाचं दैवत असतं. आणि हे आई बाप नावाचं दैवत या जगाच्या पुढं फार मोठं असतात. त्या ठिकाणी आधार आहे. हा जगाचा पुढं असताना जगाच्या बाजारी काही मिळ एक असतं प्रमाण आहे. जगाच्या बाजारात काही मिळतं असतं, बरंच काही मिळेल. पण आई वडील गेल्यानंतर असताना त्या वडील म्हणून बाप असतात शब्बासकीची थाप देणारा बाप पाठीमागं नसला तर फार मोठं असतं दुःख असतं. आणि आई गेल्यानंतर त्या ज्यांची ज्यांची गेली त्यांना विसरा. ज्यांची ज्यांची आहे ते भाग्यवान आज. पण ज्यांची ज्यांची आई बापा असतात आतापर्यंत निघून गेलेत त्यांना विसरा. म्हणून राहिलेले ज्यांची आहे ना त्यांनी तर कमीत कमी सेवा करा. नाहीतर आम्हाला असताना बरंच आम्ही सांगून गेलो. आपला असताना महाराष्ट्रामध्ये संताची भूमी आहे. आणि या संताच्या भूमीमध्ये असणारा संतांचे विचार या असणाऱ्या प्रत्येक कणाकणामध्ये रुजलेले आहेत. संतांचे विचार प्रत्येक असतात त्या घराघरापर्यंत पोहोचलेले गेले. या साधू संतांचे असणार शूरवीरांचे विचार आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले गेले. पण नाही आम्हाला असताना अजून कळाला महाराष्ट्र, नाही आम्हाला कळालं आमच्या आई बाप, नाही आम्हाला कळालं आम्हाला असताना त्याने महाराष्ट्राचा असणारा संस्कृती, फार महत्वाची संस्कृती आपली जपून ठेवलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळे बरेच जण म्हणतात असताना बरं झालं असताना भरपूर यावर्षी पाऊस पडला. पण आमच्या महाराष्ट्राला असताना या कोपऱ्याला असताना पश्चिम महाराष्ट्राला धोकाच नाही काही आहे का नाही. बाकीच्या अवस्थेमध्ये बघा या कानाकोपऱ्यात जाऊन दुसरीकडे पाहिलं गेलं तर अनेक नैसर्गिक असतात तोंड द्यावं लागतं. आम्ही अतिशय सुंदर असतात चांगल्या वातावरणामध्ये आहोत. कितीही जरी पाऊस पडला तर आघात असतात सहन करण्याची ताकद आमच्याकडे शक्ती दिली ते माझ्या पांडुरंगांनी दिलेले आहे. फार मोठं असतं वैभव आहे महाराष्ट्राचं. आणि त्या महाराष्ट्रामध्ये लेकरं आम्ही जन्माला आले आहोत. मग या महाराष्ट्राची संस्कृती सांभाळणे आमच्या हातामध्ये आहे. आणि संस्कृती आम्ही जर नाही जपली तर कोण जपणार आहे. आम्ही जर ह्या संस्कृतीला पुढे उभारी नाही दिली, आम्ही जर मार्ग नाही दाखवला तर पुढे कोण मार्ग दाखवणार आहे आमच्या संस्कृतीला. म्हणून असताना महाराज म्हणतात मार्ग दावून गेले पुढे आधी ते असताना मार्ग दावून गेले, आम्ही मार्गावरतीच जायचंय आम्हाला. तेची मार्गे चालू जाता न पडे बोलता. त्या आपल्या वडिलांनी शेती केली, आम्ही शेती असताना इकावं का इकूनही दादा असताना त्या वडिलांनी केली ती असताना शेती का असताना खसावा. आमच्या आजोबांनी असताना वडिलांनी असताना घाम गळून कष्ट करून असताना शेती असताना जतन केली. आणि आम्ही जर ती शेती जर इकून जर खात असोल तर नक्कीच ते आत्मा असताना गेलेला जो असताना आत्मा काय तुम्हाला असताना आशीर्वाद देईल. दादा मी रात्रीचा दिवस केला, रात्रीचं असताना कष्ट केलं गेलं आणि तुम्हाला हे करून ठेवलं गेलं. तुम्ही जर इकून जर खात असाल तर दादा असतात त्या ठिकाणी फार त्यांना तळमळ होत असते. म्हणून आपली पिढी, आपली संस्कृती, आपली परंपरा हे जपणं हे कर्तव्य आहे. हे जपणं मोडीत काढणं सोपं आहे. कुठलीही गोष्ट मोडीत काढणं सोपं आहे, पण असलेली वस्तू जतन करून ठेवणं हे फार कठीण आहे. का काळाची गरज आहे.
म्हणून असताना तुकोबराईने असताना हे संतांनी आपला परमार्थ जतन करून ठेवला आणि जतन करून ठेवण्यासाठी आम्ही असताना हा परमार्थ पुढं असताना घेऊन चालवलंय. विठ्ठल विठाल 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 विठाल. महाराज म्हणतात असताना जगताच्या ठिकाणी आपल्याला एक देवाशिवाय असताना जगाच्या कुणीच असताना सोडू देणार नाही. आपली संस्कृती सांगते, आपला असताना परमार्थ सांगतो, आमचे शास्त्र सांगतं की आपल्याला असताना देवाची गरज आहे आणि आपल्याला एक देव असताना त्या ठिकाणी असताना आपल्या मुक्तीतून मुक्ती करत असतो, सगळ्यातून असताना सोडवत असतो. मग प्रत्येकाला देव आवडतो, उठल्याबरोबर देवाचं नाव घेतो, देवाला असताना सुखी ठेवा असं म्हणतो. पण देवाला असं त्या ठिकाणी चिंतन करण्याकडे आम्हाला वेळ नाही, देवाकडे आम्ही पाठ फिरवलंय. मग महाराज तर म्हणतात आपला एक देव करून घ्या ना, कोणता? जीवा सुख नव्हे. महाराज म्हणतात या जीवाला जर सुख पाहिजे असेल आणि तुम्हाला असं काय करावं लागेल तर देव करावं लागेल. मग महाराज सांगतात तुम्हाला असं सुख दुसरीकडे मिळते का? या जगाच्या ठिकाणी सुख असताना त्या ठिकाणी विकत घेण्याची वस्तू नाही. जर सुख जर बाजारात विकतच मिळलं असतं तर आम्ही काय केलं असतं, पैसा आणण्यापेक्षा सुखच घेऊन आलो असतो. आज सुख असताना आहे, वस्तुस्थिती आहे, सुख आहे, पण आमच्याकडे घेण्याची पात्रता नाही. आम्हाला गरज तर आहे, पावला पालावर गणित असताना वाटतं सुख हवं. कोणाला वाटतं असताना दवाखान्यात पडलेल्या पेशंटच्या खाटावरल्या पडलेला वाटतं की मला घरी जावं, वाटतं का इथं राहावा. पाहुण्याला फिरायला गेल्यानंतर महिनाभर फिरून येईल, पण दवाखान्यात गेलेल्या माणसाला वाटतं की मला घरी जावं. सुखाची गरज प्रत्येकाला आहे, सुखाची गरज प्रत्येकाला आहे, पण सुख मान्य करणारी माणसं कमी आहेत. अपेक्षा करणारी माणसं आहेत. जगाच्या पाठीवर एक तुम्हाला उदाहरण सांगून जातो, फक्त एकाच व्यक्तीनं दुःख मानलं आहे. आतापर्यंत हिथं आता बसलेलं पैकी कोणीच म्हणणार नाही की मला दुःख द्या. अहो महाराज असं कीर्तन सुखासाठी, सकाळ उठतोय सुखासाठी, प्रपंच सुखासाठी, मुलं सुखासाठी, लग्न सुखासाठी, मंडप सुखासाठी, सगळं आहे ते सुखासाठी आहे. मग आम्हाला दुःख का? आपण आमच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही. पावला पावला गणेश आम्हाला दुःख भोगावं लागतंय, पावला पावला गणेश आम्हाला दुःख भोगण्याची वेळ आलेली आहे. ह्याचं कारणच का? तर आम्ही कुठतरी चुकीचा मार्ग पकडलेला आहे, आम्ही कुठतरी चुकीचा मार्ग पकडलेला आहे. ऐका, सुख सुख नावाचं नावाचं का असतं काय? रात्रभर ज्याला झोप लागते त्याचं नाव सुख आहे. कळतंय ना? बरेच पैसा अडका श्रीमंती जगामध्ये भरपूर आहेत आमच्याकडं, पण आम्हाला रात्रभर झोप लागत नाही. काय असून करायचंय? म्हणजे पैसा सुख देऊ शकत नाही. पैसा सुख देत असेल तर प्रत्येकाने सुख पैशाच्याच पाठीमागे निसते लागले. ते तुकोबरायांनी 65 लाखाची जहागिरी त्या टायमाला सोडून दिली नसती ना. सुखच आम्हाला असतात त्या ठिकाणी, सुख देत असतं तर. महाराज म्हणून सांगायचंय, एक जण असं उठलं ना आणि तो दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे गेला, अचल दादा, आणि त्यानं विचारलं मला, डॉक्टर साहेब मला फक्त झोप लागणार म्हणले. काय सांगितलं? मला झोप लागणार, झोप लागणार. डॉक्टरने सांगितलं अरे झोप लागणार म्हणल्यावर माझ्याकडे तर काय औषध तुला मिळणार आहे? मी सुद्धा असतं, मला सुद्धा रात्रभर झोप नाही दादा. कोण सांगतोय? डॉक्टर सांगतोय त्या पेशंटला समोर येणाऱ्या, तुला झोप नाही. मग मी तर कुठं जागा आहे असतं, मी सुद्धा असतं रात्र दिवस आता इकडे तिकडे करतोय. दादा डॉक्टर होण्यासाठी 20 लाख रुपयाचं कर्ज काढलं होतं. कस तरी डॉक्टर झालो ना. आता असताना 3 मजली दवाखाना बांधला, 3 कोटीचं कर्ज आहे दादा. आणि पेशंटचं तर बिमारी आहे. असताना लॉकडाऊन मध्ये भरपूर असताना काटा कमी पडत होत्या, आहे का नाही? पण आज आमची अशी परिस्थिती. तो म्हणू लागला माझ्याकडे बी दादा सुख नाही. मग पुढे विचारलं, म्हणजे सुख कुणाकडे भेटल, कुणाकडे भेटल? ते म्हणले या रस्त्याने जाऊ वाटणी, आणि रस्त्याने जाताना एक मंदिर सापडल, आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी आहे, त्या पुजाऱ्याला विचार, नक्कीच तुला सुख सांगाल, सुख सांगाल. आणि तो उठला दवाखान्यात आणि सहज सरळ गेला, रस्त्याने जाता जाता एक भलं मोठं मंदिर पाहिलं, आणि त्या मंदिरामध्ये असताना दर्शन घेतलं. आणि पुजारी साईडला बसला होता. पुजारी दादाला विचारलं, पुजारी दादा असताना मी आलोय तुझ्याकडे कशासाठी? तर मला फक्त झोप लागत नाही, झोप लागत नाही, मला झोप लागत नाही. मग काय? अरे माझ्याकडे तर काय असणार आहे? मग तो म्हणला असं कर, शहरामध्ये जा आणि कुणाचं तरी असताना ज्याला रात्रभर झोपतो त्याचा शिरट घालून ये. ऐकलं? जो रात्रभर झोपतो त्याचा शिरट घेऊन ये आणि तो घाल, म्हणजे तू सुखाने झोपशील.
पुढं असं ऐकलं त्या पुजाऱ्याचं आणि गावामध्ये आला, शहरामध्ये फिरू लागला. शहरामध्ये फिरता फिरता त्याने विचार केला, एक ॲडव्होकेट असताना वकिलाची बोर्ड पाहिला आणि त्या वकिलाच्या असताना बंगल्यामध्ये असताना रिंग वाजवली, आत प्रवेश केला आणि असताना नमस्कार केला. वकील साहेब आले आणि वकील साहेबाला सांगितलं, विचारलं, वकील साहेब तुम्ही रात्रभर झोपत असताना मस्त बघी दिवसभर असताना दुट्टी करून, मग तुमचा एखादा जुना शर्ट असेल तर मला द्या. तो वकील साहेब म्हणू लागला, दादा मला सुद्धा असताना झोप नाही, माझी सुद्धा असताना त्या ठिकाणी आता फार पहिल्यासारखे केसेस नाहीत, पहिल्यासारखा धंदा राहिला नाही, वकील भरपूर झाली, कॉम्पिटिशन झालं आणि आलेल्या दिवसाचं असताना आम्हाला घराला कुटुंबाला सांभाळायलाच पुरत नाही दादा, मी सुद्धा रात्रभर झोपत नाही. मग बुडानी की गेला. पुढं असताना एक इंजिनियर नावाची असताना पाठी वाचली होती, त्याला वाटलं आता इंजिनियरच्या घरी तर सुख लागा असं असेल, त्याचा एखादा शर्ट घ्यावा आणि आपण घरी जावा. पुढं गेला असताना इन्नर दादाला विचारलं, विन्नर दादा आता तू रात्रभर झोपतो? दादा असताना मलाही झोप नाही, आणि जर झोपत असेल तर एक शर्ट दे दादा मला. तो म्हणाला, मी सुद्धा असताना झोपत नाही दादा, तुला कुठनं मिळणार? मग असं करता का बरेच जणांना विचारलं, एकही झोपणारा भेटला नाही. सगळी संघ घेतली 4-5 जण आणि यांची टीम रस्त्याने चालली होती. रस्त्याने जाता जाता दुपारची 1ची वेळ आहे, ऐकताय ना, दुपारची 1ची वेळ आहे. असताना त्यानं आऊत सोडलेला आहे. इथं आऊत हाणणारी मंडळी भरपूर आहेत, शेतकरी वर्ग आहे. दुपारचं आऊत सोडलंय, झाडाच्या खाली असताना कडेला बैल बांधले, ती वैरण टाकली आणि आलेल्या 2 घास असणार त्या ठिकाणी मुखामध्ये खाल्लं असताना भला मोठा काळा ढेकूळ उशाला घेतला आणि झोपलेला आहे. कशाला? दुपारची वेळ आहे, शेतकरी आहे, सावलीला झोपला आणि झोपलं पल्ल्या घोरत होता. दुपारच्या वेळेला शेतकरी आहे, उन्हाचा असो ऊन रक मी म्हणते, आणि सावलीला असताना जेवण झालं आणि दिवसभर काम करून थकला, झोपला ना झाला आणि झोपला. ह्यांची 4-5 जणांनी टीम नेमकी तिथे येऊन पोचली. आता त्या झाडाखाली टीम पोचली, पण हा झोपलेला होता आणि ही उभं राहिली ती. ह्यांनी विचार केला, हा घोरतोय झोपलेला, ह्याची झोपमोड करू. झोपलेला माणूस उठू नये असं शास्त्र सांगतं. मला ह्याची झोप उद्या, मग नंतर विचारू याला. एक 5-10 मिनिटं 20 मिनिटं गेली, 15-20 मिनिटं गेली, बसली तिथं झोपेत न उठला. असं समोर 4-5 जण दिसले, नमस्कार. एवढ्या दुपारची वेळेस एवढं तुमचं इथं काय येणं कसं काय आला? त्यावेळेस त्यानं सगळ्यांनी सांगितलं, दादा तू निवांत झोपलेला पाहिला, आणि तू झोपलेला पाहिला म्हणल्यानंतर तुझा फक्त मला काही गरज नाही, एक शर्ट दे, तेवढा तुझा शर्ट दे. त्यावेळेस तो म्हणू लागला, तो उघडा झोपलेला होता, तो मला एकच बंडे, शेतकरी पूर्वीचा एकच बंडे, आणि ती फाटलेली ती झाडावरती अडकिवली आणि तसंच झोपलंय. दादा आता ही जर बंडी जर तुला दिली तर असताना मला घरी बंडीच नाही दुसरी. मला सांगायचं की जो झोपतोय त्याच्याकडे शर्ट नाही, आणि ज्याच्याकडे भरपूर शर्ट आहे त्याला झोपच लागत नाही, अशी अवस्था आहे. म्हणून असताना जगामध्ये दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख
आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. संसारामध्ये सांगितलंय किती सुख किती जवसा एवढं आणि दुःख किती डोंगरा एवढं. एवढी व्याख्या सांगितली संतांनी. आणि खरोखरच असताना हा अनुभव आपल्याला येतोय का? आपल्यामध्ये आहे का? आपल्याला दुःख अल्पस आहे. आम्हाला एखाद्या वेळेस 3,000 दर दिला तर आम्हाला सुख, आणि त्यातलंच 500 रुपये आम्हाला कट केलं तर दुःख आहे का नाही? प्रत्येक पावला पावला गणेश आम्हाला दुःख सहन करतोय आम्ही, आणि सुख कुठतरी असताना तीळ मात्र भेटतंय कुठतरी, आणि तेवढ्यामध्येच आम्ही उड्या मारतो. तेवढ्यामध्येच आम्ही असताना उड्या मारतोय. खरंच पाहिलं तर दुःख सुखच असतं या प्रपंचामध्ये. प्रत्येकानेच असताना उड्या टाकल्या. विसरा त्या रामदास स्वामींना, विसरा त्या रामदास स्वामीला. रामदास स्वामीने विचार केला, त्यांच्या आईनं वाटलं होतं आईला की माझा रामदास स्वामी असताना त्या बहुल्यावरती पाहावा. आईची इच्छा काय असते? मोठा व्हा, लहानाचा मोठा व्हावा, लग्न व्हावा, मुलं व्हावात, नातू व्हावात, असताना असं एवढी इच्छा असते. त्यानं विचार केला आईची इच्छा पूर्ण करील, आणि पूर्ण करण्यासाठी असताना उभं राहिलं ना स्टेजवर. इकडं काकाने इकडं असताना दोर धरले असतात, त्या ठिकाणी मागं मधलं असताना धरलेलं आहे. आणि पहिले जटोच असताना आता सावध सावधान समयो एवढंच म्हणले. आणि एवढंच म्हणलं त्यांनी विचार केला रामदास स्वामी सावधान याचा अर्थ काय? सावधान याचा अर्थ काय? आता आम्हाला अर्थच कळालाय म्हणून आम्ही प्रत्येकाला विचारतोय. आहे का? आहे का तुमच्याकडे मुली आहेत का तिकडं? आम्हाला दररोज 2-4 जण गिऱ्हाईक आहेत, 4-2. आणि रामदास स्वामीला विचारा. त्या रामदास स्वामीनं काय केलं? म्हणले सावधान याचा अर्थ काय? दादा सांगितलं असताना काकांनी की सावध, आता इथून पुढे सावध व्हायचं. आणि इथून पुढे सावध म्हणजे आता जर तू सावध नाही झाला तर इथून पुढे कशामध्ये पडणार आहेत? तर या संसार रूपी सागरामध्ये. माऊलीने नवराईची एक ओळी सांगतो, अस्तीच्या महापरी रिक्ता ती कोट्यावरी, प्राप्तीच्या पैल तरी विपायला निघे. 1000 उड्या टाकतात सागरामध्ये, पण पहिलं तीरावर पोहून निघणार फक्त 1000त एकच आहे. 1000त एकच आहे. आता प्रत्येकाला असं वाटलं की संसार केल्यानंतर बरेच जण वाटतं आता अहो लग्न झाल्यानंतर सुख लागलं. लग्न झाल्यात कुमार महाराज तुम्ही अजून लय सुखी आहे. लय सुखी आहे. परवाच्या कीर्तनामध्ये मी असताना बीडचे महाराज होते मागच्या महिन्यामध्ये, आणि त्या महाराजांना फक्त म्हणले 8 महिने लग्न झाल्यात. काय म्हणले? 8 महिने फक्त लग्न झाल्यात. ऐका त्यांनी बोललेलं वाक्य तुम्हाला सांगतोय समोर. ते म्हणले 8 महिने लग्न झाल्यात म्हणल्यानंतर लग्न केल्यानंतर सुख असं वाटावं का नाही? त्याला कमीत कमी वर्षभर तर टिकावं ना का नाही? संसारात वरचीवर 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 वरचे सुख कमी होत जातं. पाठीमागं बोलू नका, पाठीमागं बोलू नका. ऐकताय ना? संसारात वरचीवर वरचीवर सुख कमी होत जातं, आणि परमार्थामध्ये जसं वय वाढल तसं सुख वाढत जातं. उलटाही गणित ना. परपंचामध्ये सुख असतं. तुम्हाला समोर मांडतो आता व्याख्या. सुख कसं कमी होतं ती ऐका. लग्नाच्या अगोदर त्या उभयता जोडीमध्ये जे प्रेम असतं ते लग्न झाल्यानंतर महिन्याने विसरा. आणि तेच प्रेम नंतर 6 महिन्याने विसरा. आधी अहो पेतास का, घेतास का, इथली भाषा नाही, ग्रामीण लांबची भाषा आहे. अहो का हो, या बसा, जेवला, खावा. आणि तुम्ही नंतर 6 महिन्याने बघा भाषेत बदल होतो. आणि तीच उभयता जोडीचं 2 वर्षानंतर पहा फार कठीण, आणि जवळजवळ 4 वर्षानंतर फार 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 कठीण आहे. आज काळ आहे, आजचा काळ फार कठीण आहे. ऐका, आमच्या साखरपुड्यासाठी 25 गाड्या असतात दारामध्ये उभा होतात. साखरपुड्याचा कार्यक्रम असेल तर 5-25 गाड्या दारामध्ये उभा होतात. लग्न असेल तर 500 गाड्याचा असतात त्या ठिकाणी समोर दारामध्ये उभा असतात. आणि घटस्फोटाच्या टायमाला कोर्टामध्ये फक्त उभे 2च असतात.
विठ्ठल विठाल 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 विठ्ठल. म्हणून सांगतो की या संसारामधलं दुःख आपल्यापुढे मांडलेलं आहे. संसार असताना करू नका असा कोणाचा विरोध नाही, तुमचा आमचा संतांचाही विरोध नाही. संतांनी संसार कुठं कुणाला सोडा म्हणून सांगितलं नाही. महाराज माऊली ज्ञानोबा इथं सांगतात अवघाची संसार सुखाचा करी आनंद भरीन तीही लोकी. नक्कीच संसार करा, पण स्वतःही सुखी राहून जगाला सुख देण्याचं कार्य करा. हा, आपण सुखी आहे ना, शेजाऱ्याला सुख द्यायचा प्रयत्न केला. शेजारी सुख आहेत ना, गावाला सुख द्या. गाव सुखी झालं तर असतं आमचं असताना त्या ठिकाणी काय होईल तर तालुका सुखी बनल, आणि तालुका सुखी बनला तर जिल्हा सुखी बनल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा जर एकदा सुखी बनला तर आमचा महाराष्ट्र बनेल. नवनवं असं करता करता महाराष्ट्र नव भारत देश बनेल. हे स्वप्न जर आपण असता, पण आमच्या घरातच दुःख आहे ते आम्ही बाहेर कधी सुख करायचं, कधी निर्माण सुख करणार आम्ही चार भिंतीच्या आत आमचा विचार करा. फक्त आपला 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 विचार करा. काय आपला विचार करा तर आम्ही चार भिंतीच्या आत आम्ही सुखी आहोत का? आमची उभयता दोन असतात, आईबाप वडील आणि दोन मुलं आणि दोन अस्त्र होणारी पुढची पिढी अस्त्र असेल. आता इथून पुढं असताना फार कठीण काळ आहे. प्रत्येकाला जवळजवळ एकच मुलगा आहे. 80% बसलेला एकच मुलगा आहे. पाठीमाग 5-5, 6-6 अस्त्र आहे का नाही? ह्या लाईन नाहीत बघा 5-5, 6च्या रेंजमधली. पण मला सांगायचं की इथून पुढं फार कठीण काळ आहे. तुम्हाला माझ्या समोरचं उदाहरण सांगतो. कालच्या कार्तिक वारेला एक देशमुख म्हणून परभणी जिल्ह्यातला माणूस आहे. फार मोठा असताना 3 दिवस मुक्कामाल होता. त्यानं सांगितलं माझ्या घरी 25 एकर बागायत आहे. कुमार महाराज 25 एकर बागायत आहेत, पण मुलगा लग्न झालंय, पण मुलगा आणि सून बैगलाला खातात आणि मी साईडला आहे वेगळा खात. एकच मुलगा आहे. दादा 2 मुलं असते तर एकाकडे गेलो असतो. महाराज बरीच जण सांगून दमले पण असतात. तो व्यसनिक बनला थोडासा, आणि त्यानं डोळ्याने पाणी आणून सांगितलं की दादा तसं एवढं मोठं वैभव कमीवलं राहतं दिवस 25 एकर जे बागायत करायला असताना सहजासहजी नाही, सोपं नाही असताना 25 एकर बागायला सांभाळाय. आणि एवढं मोठं करण्याचं तो मालक आहे याचा उद्याचा. आम्ही 4 दिवसाचे असणार आहे, उद्या तो मालक आहे. आणि एवढ्या वैभवाचा मालक असताना आम्हाला जर दूर टाकत असेल तर दादा आम्ही एवढं कमवून तर काय करायचं. म्हणून संसारामध्ये फार असतात. संसार का आपले 4 भिंतीत आतलं सुख बघा, जगाचं बघू नका. सुख रुपैसा तुझ्या कोण सांगा, सुख रुपैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुख पैसा तुझं कोण सांगा, सुख रुपैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो. हे सुख रुपैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो, माझ्या पांडुरंगा सारिका जो. सुख रुपैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका माझ्या पांडुरंगा सारिका तो. जो, सारिका जो. सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा. माझ्या असताना सांगतात की सुखरूप देवासारखा सुखरूप दुसऱ्या जगामध्ये नाही. म्हणून महाराज म्हणतात सर्व सुखाशी आगर बाप रुक्मा देवी वर. देव सुखी आहे म्हणून आपण त्यांच्याकडे जायचं. ऐका, या जगाच्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. मुलं आपली सात्विक मुलं मिळणं जन्मणं फार फार काळाची गरज आहे. ऐका, ऐकताय म्हणून तुम्हाला सांगतोय. 2 बहिणी होत्या आणि दोन्ही बहिणीला 2 मुलं होती. एक बहीण शहरात दिलेली होती आणि एक खेडेगावात होती. आणि दोन्हीची मुलं लहानाची मोठी झाली 10वी-11वीला मुलं. आणि त्या दोघांनाही मुलाला इंटरशिपचा आसरा देण्यासाठी शहरात जायचं होतं. ऐका, आपली संस्कृती सांगतोय आपली. मुलावर ते संस्कार कसा असावं हे तुमच्याकडे मांडतोय. त्या खेड्यातील मुलीनं त्या मुलाला असताना 5-6 दिवस मुलगा आता शहरामध्ये जायचा आहे म्हणल्यानंतर काय केलं, थोडंसं असं शिदा असताना पीठ, मीठ, चटणी,
की जेवढं लागल त्याला 5 दिवस पुरलं असं असं कोरडा असं बांधलं पिशवीमध्ये आणि वाटं लावलं, इष्टीत बसवलं आणि लावलं वाटं. आणि जे शहरात मुलगा होता त्या शहरातल्या मुलाच्या आईनं काय केलं, तयार लाडू केलं. ऐकलं ना इथं असताना, तयार लाडू केलं, करंज्या केल्या, शंकरपाळी केली, थोडासा चिवडा केला, त्याला आयता तयार शिदा दिला. जायचं सोडायचं की चालू करायचं, आणि ह्याला जाईल तिथं स्वयंपाक करायचा आणि मग नंतर खायचा. कुठला खेड्यातला होता त्यानं. गेली पुढं एसटीने बसली आणि मोठ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये उतरली, एक रूम केली आणि तिथं सांगितलं आणखी 5 दिवस पुढं इंटर्नशिप तुमची ढकललेली आहे. आपण शिदा किती दिवसात नेलता? 5 दिवसाचा. आणि पुन्हा आणखी 4 दिवस वाढले. पुन्हा असताना त्या ठिकाणी वाढल्यानंतर आता पुढे काय करायचं? ऐका, ज्यानं ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यानं कोरडा शिदा नेलता त्यानं दररोज एक भाकर सुंदर अशी बनवायचा. थोडीशी भाजी असताना नाहीच बनवता आलं तर तेल टाकायचं त्या चटणीवरती आणि असताना खावं लागला गेला. पण ज्यानं तयार शिदा नेलता का नाही, पॅक असताना कॅरीबॅगच्या आहेत, 3 दिवस नाना टिकला आणि 4थ्या दिवशी वास मारू लागला. 4थ्या दिवशी वास मारू लागला गेला. 5व्या दिवशी खाण्याच्या अवस्थेचा राहिला, संपलं, टाकून दिलं राहिलेलं. पण ह्याच्याकडे शिल्लक होतं का नाही कोरडा शिदा, असताना त्याला 10 व 11 दिवस गेलं तरी हा स्वयंपाक करतो तीच बघायचा त्याच्याकडे. आणि ह्याचा झाल्यानंतर मग तो नसतात म्हणायचा. आता किजर केलं संगती गेल्यात म्हणतर दोघं असताना नात्यानं जवळची होती. दादा ये जेवाय, ये जेवाय. एकदा जेवला, 2दा जेवला, 3ऱ्या वेळेस तर वाटेल का नाही आई तर ह्याचा कास खावा. ह्यानं एक घरनं आणलंय, स्वतः करतोय कष्टाने, बनवतोय, आणि आपण हेच आयतं कसं जेवावं. असं करता करता 2 दिवस झाला आणि 3ऱ्या दिवशी घरी निघून आला. कोण? शहरातलं घरी निघून आलं. अरे हे खेड्यातलं होतं का नाही, पूर्ण शिदा नेल्यामुळं दररोज जेवायचा. मस्तपैकी इंटर्नशिप दिली आणि कालांतराने 15 ते 20 दिवसामध्ये त्याला कॉल बी आला. कोणाला आला? ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या मुलाला असताना आला. आणि तो शहरातला मुलगा निघून आला. आणि निघून आल्यानंतर मला इथं बसलेल्यापैकी असताना प्रश्न विचारायचा, किती ही चूक झाली, ती चूक बापाची आई बापाची झाली का मुलाची झाली? बोला, काय सांगता येईल आपल्याला उत्तर? तो महागारी जो आला, कारण कळालं तुम्हाला, तुमच्या पुढे मांडलं, वास्तव्य पुढे मांडलेलं आहे, ग्रामीण भागातल्या मुलाचंही तुमच्या पुढे मांडलं. आणि तो महागारी आला ह्याचं कारण, ह्याचं पूर्ण चूक कुणाची ह्यात? आई वडिलांची चूक झाली का मुलाची चूक झाली? बरोबर उत्तर दिलं सरांनी, आई वडिलांची झाली. मला काय म्हणायचं, सांगायचं होतं, जर मुलाला तुम्ही जर असं तयार करून जर ठेवलं तर मुलं पुढची पिढी असताना कष्ट करणार नाही, नोकरी करणार नाही, शेती करणार नाही. म्हणून पाठीमागची माणसं काय करायची, जेवढं पोटाला लागतंय तेवढंच कमवायची. आता आम्ही आमचा नातूपर्यंत पिढी बसून खायला असं आम्ही करून ठेवतोय त्यांना बँक बॅलन्स. मला बसलेल्यापैकी आता सांगायचं, आपली मुलं आहेत ना, आपल्या पुढची पिढी, त्या पुढच्या पिढीला शिल्लक काही दिसून देऊ नका. कमवा, कमवण्याबद्दल माझा विरोध नाही, पण कमीत कमी त्यांना आता आपल्या पाठीमागं बॅलन्स 10 लाख रुपये आहे, आपल्या मागे एवढं असताना एवढे इस्टेट आहे, आणि ही आपण मोडून जरी खाल्ली तरी आपल्याला काही गरज नाही, असं जर त्या मुलाला कळलं, ती मुलगा काडी मात्र शिक्षणही शिकत नाही, तुम्हाला सांगतो व्यवसायही करत नाही. आणि जसं असताना त्या पुण्यातून माघारी येतो ना मुलगा, तशी अवस्था. त्यानं काय केलं, आणि जर आपण संस्कृती आहे, आपण शेती असेल त्यानं शेती करायला खसायचे का, नोकरी असेल त्यानं नोकरी पुढची असताना कसं तो आता नोकरी लागल, पुढची पिढी कशी नोकरी लागेल गेलं, हे प्रयत्न करा. आणि ज्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला जर तयार करून जर गटोट ठेवलं तर समोर उदाहरणं बघा, मी सांगायची गरज नाही. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आणखी तुम्हाला आता असताना पुराणातलं एक गोष्ट सांगून जातो. मुलं सात्विक जन्मतात कशी, हे पुढे आपल्याला पाहायचं आहे. फक्त मुलं आणि बाप याच्यावरती आपण असताना शेवट कीर्तन करणार आहोत. आपली वेळ अपुरी आहे, थोडे फक्त 15-20 मिनिट राहिल्या. ऐका, प्रभू रामचंद्राला असताना गादी द्यायची होती दुसऱ्या दिवशी. आता गादीचा मालक होणार, राजा होणार. गड्यांनो राजा किरी झाला.
कृष्ण सिंहासनी बसला. कृष्ण दोरखीचा राजा, राम आमचा अयोध्येचा राजा होणार होता. सगळ्या गावामध्ये बातमी पसरलेली आहे. सगळ्या गावामध्ये असताना सांगितलं गेलं. अतिशय आनंद उत्सव निर्माण झाला. आणि एकच अस्त्र एवढ्या मोठ्या आनंदाबादने मिठाचा खडा पडला की एक अस्त्र कैकई नावाच्या आईनं ऐका नाही फक्त सांगितलं या गादीचा मालक माझा भरत असेल आणि त्या रामाला असता 14 वर्षाचा वनवास. या दोन गोष्टी फक्त मग आपल्या नवऱ्या पुढं आपल्या मालका पुढं मांडल्या. आणि दशरथ राजाच्या अस्त्र कानाव पडताच राजानं अस्त्र विचार केला. थोरल्याचा अस्त्र अधिकार आहे इस्टेटीचा. ऐका नाही थोरल्याचा अधिकार आहे की कशाचा? गादीवरती बसण्याचा थोरल्याचा अधिकार आहे. पण थोरल्याला सोडून जर एखादा बाप जर धाकलेला असताना त्या ठिकाणी करत असेल तर ती बापाची चूक आहे असं त्या बापाच्याही लक्षात आलं. राजा दशरथाच्याही लक्षात आलं. पण राजा दशरथाने विचार केला आपण नाही म्हणावं तर हिला बोललेलं आहे, वचन दिलेलं आहे. मला सांगायचं एकदा शब्द दिला तर असतात पाठीमागची माणसं शब्द पाळत होती. मग भले बायकोला दिला असेल, शेजारला दिला असेल, गावाला दिला असेल, आपल्या पत्नीला शब्द दिला तो मान्य करावा लागला. पण तो बाप खचायला लागला, आतून खचू लागला गेला. काय ज्या रामाला असताना गादीवरती बसायचं उद्या पाऊल त्या सोन्याच्या सिंहासनावरती पाऊल पडणार आणि तोच पाऊल जर काट्या वनामध्ये चालत असेल तर हे बापाची माझी चूक आहे. बाप म्हणून घेण्याची अस्त्र माझी अवस्था नाही. बाप म्हणून मी कसा घेऊ अस्त्र? पांघरून घेऊन अस्त्र झोपला. डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी वाहू लागला गेलं. बरेच जण प्रयत्न केला राजा उठा, राजा उठा. अस्त्र नाही, माझा राम चाललाय, माझा राम चाललाय. तो 1-2 दिवसाचा नाही 4 दिवसाचा. इथं बसल्यापैकी अस्त्र बघा एखादा असतात त्या ठिकाणी आपला मुलगा जर शाळेत सोडून जर यायचं म्हणलं तर असतात त्या ठिकाणी बघा लहान मुलं आता बरंच आम्ही असतात 4-4, 5-5 किलोमीटर अस्त्र 500 किलोमीटर सोडतो. पण त्यावर घालवून येताना किंवा त्या मुलाला घालवून माघारी फिरल्यानंतर त्या बापाचं अस्त्र काळीच बघा. आपण लहान मुलाला अस्त्र कुठेतरी दूर सोडतोय. फार मोठं असतात त्या ठिकाणी. तशा अवस्थेमध्ये ह्या राम माझा अस्त्र कोवळा अस्त्र मुलगा आहे आणि या वयामध्ये ह्याला वनवास धाडायची पाळले फार खचून जावं लागला. बरेच जाणकार मंडळी गावातील आली, नगरीतील आली. रामा नका जाऊ, रामा नका जाऊ. मी संस्कृती सांगतोय, बापांनी सांगितलेलं अस्त्र वचनाचं अस्त्र त्या ठिकाणी सांगतोय. नका जाऊ म्हणू लागले. थोर मोठे ऋषीमुनींनी सांगितलं गेलं रामा नका जाऊ. एका अस्त्र स्त्रीच्या एका आईच्या आई बोलण्यावरून तुम्ही जाता का? एवढं मोठं सगळ्याला दुःखाच्या डोंगरामध्ये सोडता का? नका राज, नका जाऊ विनंती केली. आणि त्यावेळेस रामप्रभूने उत्तर दिलं ते ऐका. तो म्हणू लागला मी जर नाही गेलो तर ह्याचा परिणाम काय होतील तर ऐका. मी जर माझ्या वल्लाच्या आज्ञेचं जर उल्लंघन केलं तर माझी पाठीमागची पिढी बर्बाद होईल. नव कुळी नरकाला जाईल. आता आम्ही कुळीचा तर विचार करतच नाही. राजानं सांगितलं अरे नका जाऊ. तो म्हणला मी जर नाही गेलो तर पाठीमागचं पूर्वज सगळी नरकाला जातात. मग आमचा सूर्यवंशीचा असताना त्या ठिकाणी धर्म आहे. सूर्यवंशाचं कुळ आहे. मोठं मोठं राजा आमच्या सूर्यवंशामध्ये असताना या दिगंतरा असताना कीर्ती पसरलेली माझे राजे आहेत. मग 1-2 उदाहरण मांडले. काय उदाहरण मांडलं गेलं? आमच्या वंशामध्ये सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव हरिश्चंद्र राजा. आणि त्या हरिश्चंद्र राजानं स्वप्नामध्ये दान दिलं. आणि स्वप्नामध्ये दान दिलेलं ते जागृत अवस्थेत उठला आणि ते जागृत अवस्थेमध्ये ते दान सगळं देऊन टाकलं. वैभव राजा भिकारी झाला ना, सगळं दान देऊन टाकलं. अगस्त्य ऋषीला सगळं पूर्ण आता थोडंसं कमी पडलं म्हणून स्वतःची बायकोही असताना बाजारामध्ये आणि मुलगाही दिला. आणि असा आमचा वंश आहे. कोण सांगतोय? रामप्रभू सांगू लागले. दुसरं उदाहरण मांडलं. आमच्या वंशामध्ये एक राजा नाव होऊन गेला, त्याचं नाव शिबी आहे. आणि त्या शिबी राजानं असताना सहज एक शिकार करणारा असताना पारधी आलता आणि त्या पारधीनं असताना एक कबूतर आणलं होतं. आणि त्या कबूतर माझ्या मांडीवरती येऊन बसलं, माझा आश्रय घेतला. आणि ती पारधी म्हणू लागला की हे कबूतर माझं आहे, हे कबूतर माझं आहे. मग त्याला सांगितलं तुला काय पाहिजे? त्या कबूतर असताना खायचं मांसाचं पाहिजे ना. मग त्या राजानं काय केलं? आपल्या मांडीचं कबुतराच्या वजनाचं मांस दिलं आणि तो राजा असताना कबूतरला वाचवलं. हे आमचं कुळ आहे, हे आमचं वंशज आहे. रघुकुल रीता सदा चली आई, रघुकुल रीता सदा
रघुकुल रीता सदा जली आई जय पर वचन न जाई प्राण वचन न जाई रघुकुल रीता सदा जली आई रघुकुल रीता सदा जली आई प्राण जाय पण वचन न जाय अशी माणसं होती पहिली. वचनाला जागणारी माणसं होती. कुंभकर्णाने एक वेळेस गंध महादन असा राक्षसाला पकडलं. रामप्रभूच्या सैन्यातला असणारा राक्षस आहे गंध महादन. आणि गंध महादनाच्या असणारा त्या ठिकाणी छत्तीला धरलं उचललं सहज सहज उचललं कुणी कुंभकर्णाने उचलल्याबरोबर असणारा त्या गंध महादनाच्या अंगातून श्वास यायला लागला सुगंध येऊ लागला. त्याला आनंद वाटला अरे वानर आहे म्हणा पण अंगातून सुगंध येतोय म्हणजे काय मग त्याचं नाव गंध महादन आहे त्याचा असा सुगंध येत होता. आणि मग म्हणू लागला कुंभकर्ण विचारलं तुला दादा मी सोडून देतो तुला जीवदान देतोय सोडून देतोय पण एक अटीवरती. कोणत्या अट? त्यावेळेस त्या कुंभकर्ण सांगितलं माझी एकच अट आहे फक्त एकदा रावणाचा आहे असं म्हण. काय म्हणायचं? एकदा मी रावणाचा आहे असं म्हण तुला सोडून देतो. हा प्राण जाय पण वचन न जाय याच्यावरती मी बोलतोय तुम्हाला सांगतोय. पूर्वीची माणसं प्राण गेला तरी चालेल म्हणा पण वचनामध्ये बदल होत नव्हता. अशी माणसं होती. धर्मवीर संभाजीराजे 39 दिवस रक्तमासास्त्र सोडून काढलं. सांगितलं एक दिवस औरंगजेबाचं म्हण एक दिवस म्हण त्यानं सांगितलं पूर्ण शरीर जरी तोडून असतं त्या लचक जरूर मारलं तर एकही क्षण दिवस नाही एक क्षण सुद्धा असतात ज्या महाराष्ट्राच्या भूमीचा असतात त्या ठिकाणी तुमच्या वंशाचा होणार नाही. त्याचं असतं रक्त होतं तसं तेवढी असणाऱ्या जिद्द होती. आत्ताच जर असतात तर म्हणलं असतं ही स्टेट नेहमी घे दादा तुला पण मला वाचीव म्हणणारी माणसं या जगामध्ये भरपूर आहे. पण धर्माला टिकवणारे धर्मासाठी जगणारे धर्मासाठी प्राण देणारे माणसं फार 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 दुर्मिळ आहेत. वचनाला जागणारी माणसं होते. आणि त्यावेळेस त्यानं सांगितलं दादा तू मारलं तरी चालेल फक्त मी मरेल पण रामाचाच म्हणून मरेल आणि जगलो तर मी रामाचाच म्हणून जगेल. विठाला 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 पहिली माणसं वचनाला जागणारी होती मग तो जागला तोच जगला. ऐकताय ना? वचनाला जो जागला तोच असताना जगला. जाऊ हेची घडी पाय हरीचे पाय हरीचे सोडी पाय हरीचे सोडी जाऊ हेची पाय हरीचे ना सोडी पाय हरीचे ना सोडी पाय हरीचे ना सोडी देह जावो हीच गडी किंवा देह जावा आत्वा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. पूर्वीच्या टाय असताना अशी होती जिद्दबाज माणसं होती. असताना बोलल्याप्रमाणे वागणारी माणसं होती. आता आम्ही पावला गणेश बदलतोय महाराज. फार मोठं याचं शोकांतिक आहे. विठ्ठला विठाला 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 म्हणून सांगितलं तो प्रभू रामचंद्राने एकच वाक्यात उत्तर दिलं की म्हणलं जर असं जर मी केलं तर ही माझी पाठीमागे सगळी परंपरा सगळे वंश नरकामध्ये जातील. माझ्या बापाला सुद्धा नरकाला जावं लागलं ना. मागच्या पिढीचा विचार करणारे माणसं नाहीत. आता पुढचीचाच विचार करणार नाहीत तर मागचाच विचार करायचा. अशी पूर्वीची माणसं होतं. म्हणून पाठीमागच्या पिढीचा जर विचार केला तर महाराज काय होतं आहा कटकटा करती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार्य वाईट जर मुलगा जर जन्माला असता कुळामध्ये आला तर पितर असतात काय करतात आहा कटकटा म्हणजे तुम्हाला काय करतात आशीर्वाद देत नाहीत तर तुम्हाला असतात त्या ठिकाणी मोठा
या घराण्यावरती. मग महाराज काय करतात तर म्हणतात आमच्या घरी असताना अहो सगळं भरपूर आहे पण फक्त माणसातच माणूस नाही. मग काकाकडे जायचं. काका सांगतात पितृदोष आहे, पितृदोष आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला 5-10 हजार 50 खर्च करावा लागला. दादा हे 50 हजार खर्च करण्यापेक्षा कुळामध्ये संस्कार चांगलं द्या आणि चांगलं जर दिलं तर आपलं हित जर मुलांना केलं तर धन्यता बापाला मिळते. ही असताना परंपरा आमचं शास्त्र सांगतं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात आपल्या हिताला जो जागतो त्याला असता आई वडिलाला धन्यता देतात. हे तुकोबारायचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात आई वडिलाला धन्यता का. उदाहरण मानतो आपण सहज जर एखाद्या असताना चौकामध्ये बॅनर लागला तर म्हणतो कुणाचाच मुलगा. त्या मुलाला असताना याच्यापेक्षा कुणाचाच मुलगा कुणाचा म्हणल्यानंतर जे आई वडील त्या आई वडिलाचं नाव निघत असतं. आणि सहज बघा एखादा वाटत चालता चालता असताना त्या कुणाला तर असतात त्या ठिकाणी खडत मारेल, कुत्र्याला तर हाणल, एखाद्याला काहीतरी असतात त्या डोचल, कुणाला नाहीच काय करता आलं तर पायांतर ठिसकळत दगड जाईल. असं जर म्हणलं तर हे कुणाचं आहे रे, कुणाचं आहे रे. फक्त असतात त्या ठिकाणी. 1-2 मिनिटामध्ये सांगतो. शेवला पूर्ण विरामकडे जायचं आपल्याला, वेळ संपत आलेली आहे. आमच्या माऊली ज्ञानोबरायला असला एक संस्कार किती असतात हे सांगतोय. माऊली ज्ञानोबरायला असताना कुणी असतात त्या टायमाला भिक्षा मागून दिली नाही. दिली भिक्षा तर सगळे आमच्या मातेमध्ये मिसळले जायची. कोणी म्हणायचं असतं आमच्या मुलामध्ये खेळू नका, कोणी म्हणायचं आमच्या बैठकीमध्ये बसू नका, कोणी म्हणायचं आमच्या रस्त्याने जाऊ नका, कोणी म्हणायचं आमच्या अंगणात खेळू नका. फार फार वाळीत टाकलं होतं. आणि सगळ्यापेक्षा मोठं दुःख असेल तर वाळीत टाकणं पूर्वीचा काळ होता. आता तो काळ राहिला नाही. आता कोणी वाळीत टाकायचा हसणार कायदाच नाही, नियम बी नाही, काहीच नाही. पूर्वीच्या काळामध्ये वाळीत टाकलं होतं. माऊली ज्ञानोबरायला कुणी जवळ करणार, कुणी जवळ करणार. मग एक दिवशी थोडासा राग आला आणि त्या झोपडीमध्ये बंदिस्त दार केलं आणि दाराच्या आतमध्ये बसले. माऊली ज्ञानोबराय आत बसले आणि माऊली ज्ञानोबरायांची बारकी बहीण चिमुकली. तिचं नाव मुक्ताबाई. आणि ती फक्त किती वर्षाची होती, 10 वर्षाची होती. आणि 10 वर्षाच्या मुक्ताबाईनं असताना आपला ज्ञानदादा, आपला मोठा भाऊ असताना दार लावले. दाराच्या आतमध्ये दादा बसलाय. दादा उघडणारे दार. मी त्या कल्पना मागे सारा, मी त्या कल्पना मागे सारा, कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मी त्या कल्पना मागे सारा, मी त्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मी त्या कल्पना मागे सारा. देश झाले संधी सारा. त्या कल्पना मागे करा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा. दादा दारू उघडा, ताटे उघडा. दादा दारू उघडा. चिमुकली 10 वर्षाचा मोठा राजा आहे, मोठा भाव आहे. आणि माझ्या चिमुकलीचं मुक्ताईचं ऐक रे दादा, दारू उघडे दादा. जरी असा राग आला असेल, रागाच्या भरात नको रे बाबा. जगी झाले वन्य तरी सुखे संत व्हावे पाणी. जग असताना एखादा रागावला असताना वन्य रूपाने आला असाल तर संताने काय करावा तर पाणी रूपानं त्यांच्यावरती टाकावा, जग शांत करावा. हे संताचा स्वभाव आहे. ह्याला नाव संत म्हणतात. जे शांत संत आणि श्रीमंत असतात त्यांचं नाव संत आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मुक्ताबाई चिमुकलीनं असताना विचारलं गेलं दादा असताना का रे दादा लपून बसलाय. दारू उघडणार रे दादा. मी मुक्ता आहे, मोठा आहे तो दादा. या जगाचा आघात सहन करायचं नाही तर मग कुणाचं सहन करणार दादा. हे दादा असताना जग आहे, ही माणसं आहेत, हे गाव आहे, हे राज्य आहे, हे अनेक जण आहे, जनता जनार्दन आहे.
आणि जन तुमच्यावरती शान टाकणार आहे, तुमच्यावरती माती टाकणार आहे, तुमच्यावरती आघात टाकणार आहे, तुम्हाला दूषण देणार आहे. पण दादा तू असं रागवायचं नसतं. दादा दार उघड, दार उघड, एक वेळेस दार उघड, माझी मुक्ताई म्हणून दार उघड, बहिणीसाठी दार उघड. आईबाप नव्हते आणि मुक्ता ही आईच्या स्वरूपात बोलत होते. आईनं जेवढं अस्त्रा मुलाला बोलव तेवढं मुक्ताई लहान वयामध्ये बोलावा. एका अस्त्रा भावाची बहीण आहे म्हणून भावाच्या बहिणीला फार मोठी किंमत आहे. आईबाप गेल्यानंतर आपल्या बहीण जर असेल ना त्या बहिणीला मोठा आधार द्या दादांनो, आधार द्या, एकार द्या. बहिणीची गरिबी जर असेल त्या बहिणीला फक्त काही नाही आपल्याला आपल्या प्रपंचातलं नका देऊ, पण तिला फक्त वर्षातून असतात 2 सणाला बोलवा आणि 2 सणाला नाहीच बोलवता आलं तर महिन्या 15 दिवसाला फोन करा ना, दादा ताई तुझं बरं आहे का, ताई तुझं बरं आहे का, ताई तुझं बरं आहे का, आणि तुझी मुलं असतात बरे सुखरूप आहेत का, एवढं जर दादा विचारलं तर तिला असतं आईबापाची असतं आठवणच होत नाही त्या बहिणीला. त्याला वाटतं माझ्या आईबापाच्या जागी माझा भाऊ फार मोठा आहे. ती हसून सांगत असते माझा भाऊ फार मोठा आहे, फार चांगला आहे, उदाहरण अंतकरणाचं आहे. नका दादा द्या अस्त्र बहिणीला काही साडी चोळी नाही करता आले तर नका करू. पण त्या चिमुकल्या मुक्ताबाईनं त्या ज्ञानानं दादाला अस्त्र त्या ठिकाणी ज्ञान दिलं, एवढं ज्ञान दिलं की विश्वपट झाला दौरा. महाराज विश्वपट असतं त्या ठिकाणी. अग्निरूपाने जर झाला तर तुम्ही सुखी व्हा, शांत व्हा, अपराध क्षमा करा, दया क्षमा अक्षांती तेथे देवाची वस्ती. आता जिथं संत असतात शांत असतात ते देवाचं घर असतं. महाराज दार उघडा, ताटी उघडा चिमुकले ना अस्त्र त्या भावाला अस्त्र उपदेश केला. त्या अस्त्र मुक्ताबाईचं 30-35 अभंग भावाला उपदेश केलेला आहे. लहान बहिणीनं मोठ्या भावाला उपदेश करावा आणि ते उपदेश जर ऐकायचा असेल तर आताच्या भाऊ बहिणीनं ऐका. तुमच्या अतूट जे नातं आहे ना भाऊ बहिणीचं कधीपी दूर होणार नाही. असं बरंच काही लिहून ठेवलेलं आहे, बरंच काही. मौलीने 9092 अध्यायाचा असताना ओवीचा ज्ञानेश्वरी करून ठेवली. एक तरी ओवी अनुभवावी नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी महाराज म्हणतात कृपा करी हरी तयावरी सोमुखे सांगे गीत अस्त्रा. ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानाती, ज्ञान होय ज्ञानाती. ऐसा वर देईनासी, ऐसा वर देईनासी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय मुडा मूर्ख त्या अति दगडा. महाराज म्हणतात दगडालाच काही नाही अस्त्रा. मूर्ख असं कमीत किती जरी अज्ञानी असेल तर त्या अज्ञानाला ज्ञान लावायचे. याच्या पुढे सांगता म्हशीचा रेडा आहे का नाही. सगळ्याला माहिती आहे की सगळ्यापेक्षा कमी बुद्धीचा प्राणी आहे का नाही. त्या म्हशीच्या रेड्याला सोडलं तर त्याची आई 10-5 म्हशीमध्ये कोणती आई ती कळत नाही, तिचं नाव रेडा. आणि अशा निर्बद्ध अज्ञानी प्राणाला अस्त्र माऊली ज्ञानोबाने फक्त मस्तकी हात ठेवला आणि ओंकार वीज असतात त्या ठिकाणी 4 असतात त्या ठिकाणी वेद बोलून घेतले गेले. महिषी पुत्रामुखे बोलावले स्तुती, चालविणे फंती वैसोनिया, नव्हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. महाराज बरंच काय असतं. म्हणून महाराज सांगतात आपल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची. अशी धन्यताच असेल तर महाराज कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. महाराज म्हणतात कुळामध्ये मुलं जर जन्माला आली तर तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक. बस आता गायन माईक जवळ येतं पण आम्हाला वेळ संपलेली आहे त्यामुळं उत्कृष्ट असतात त्या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. हरिभक्तपरायण कुमार महाराज आहेत, सुखदेव महाराज आहेत, संग्राम महाराज आहेत. आणि खरंच असरा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नवं आम्हाला बसून बसून एखादा रानामध्ये जर असताना कीर्तन ऐकायचं म्हणलं तर ज्यांनी प्रसिद्धी केली ते आमचे असताना हरिभक्तपरायण राजमुद्रा ग्राफिक्स सहदेव दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या कुठेही किशामध्ये कीर्तन आलं
खिशामध्ये जग येऊन बसलं. आम्हाला एखादं गोष्ट पाहिजे म्हणलं तर दूर जावं लागत होतं, तिथं गेलंच पाहिजे. पण आम्ही घरी बसून रानात बसून जगात काय चाललंय ते पाहतोय केवळ यांच्या माध्यमातून. असे गोड असं त्या ठिकाणी नियोजन केलं गेलंय. वेळ संपलेला आहे. गोड असं त्या भगवंताचं एक वेळेस भजन करा. विठोबा रखुमा जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा विठाला 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 विठाला. आपल्या पुढं फक्त 5 मिनिटं राहिल्यात. 5 मिनिटामध्ये सेवा संपवणार आहोत. आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. आपल्या हिताला जो जागतो त्याला धन्यता आईवडिलाला देतात हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि अशी धन्यता मिळण्यासाठी आईवडिलांच्या मुलं जन्माला आलेले सात्विक मुलं काय करतात तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची, कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. एकच उदाहरण म्हणतो आणि शिव संपवतो. यमराजा एका असताना घरामध्ये आला. यमराजा गावात येऊ नये, शिवला येऊ नये, तालुक्यात येऊ नये. यमराजा पाहुणा आलेला चालल आहे का नाही, येवाय जावाय पाहुणा असं कुणी आलं चालल. पण कुमार महाराज यम नये म्हणा, पण आल्याशिवाय राहत नाही. हा नियम आहे सृष्टीचा, हा नियतीचा नियम आहे. येऊ नये पण आल्याशिवाय राहणार. पाहुण्याला बोलवलं तर येत नाही आणि यम नाही बोलवता येतो. बरं कधी दिवसा येतो का रात्री येतो का काय नाही, त्याचं काय असणार. 10च्या इष्टीलाच येईल असं काय का, दुपारच्या 5च्या असतात पुढे येईल असं काय का, जेवण झाल्यानंतर येईल असं आहे का, स्वयंपाक तयार केल्यानंतर येईल असं आहे का. नाही, यमाचं कधीही असरा वेळ काळ नाही. काळ वेळ उच्चारत नाही, असं वेळच नाही ना. तो म्हणतो अहो रात्री चांगला होता, रात्री आम्ही चहा पिलो, रात्री जेवण एकत्रित केलं आणि सकाळ म्हणजे यमाच कधी नाही. पण एका घरामध्ये असताना यम आला आणि त्या यम आल्याबरोबर त्या घरी असताना त्या 3-4 मुलं होते त्या गृहस्थाला. दांडगं शरीर होतं, पूर्वीची माणसं असताना चांगली होते. ते बाजू असं अंगणामध्ये बसलेलं होतं आणि यमराजा आला. आल्याबरोबर जेहारी घातला. कुणाला? यमराजाला. यमराजाला जेहारी जेहारी. हे म्हणलं आता आतापर्यंत कुणी जेहारी घातलं नाही, पण ही बाबा म्हातारा म्हणलं न्यायला आलोय आणि हे जेहारी घालतंय. त्यानं विचारलं जेहारी काय नाही काय नाही. म्हणले बाबा आपल्याला जायचंय. अहो जाण्यासाठीच आपण तयारी केलेली असं म्हणला तो. या बसा बसा म्हणल्यानंतर नातू पळत आला. नातूला सांगितलं त्या डेऱ्यातलं पाणी घे थंड आणि त्या असताना यमराजाला दे. आणि घेतलं तांब्याने यमराजाच्या हातामध्ये दिला आणि यमराजाच्या हातामध्ये घेतलं. म्हणतं आतापर्यंत पाणी कोणाच्याच घरी पिलं नाही दादा, नुसतं पिऊन तर बघ. डेऱ्यातलं पाणी, फ्रीज म्हटलं नाही, हां डेऱ्यातलं पाणी असं म्हणल्यानंतर मग थोड्या वेळ थांबला. पाणी पिल्याबरोबर माणूस शांत स्थिर होतो. यमराज स्थिर झाला आणि ते सांगितलं. परत ते म्हातारं बोललं दूध देऊ का, कॉफी देऊ का, चहा देऊ. ते म्हणला कॉफी नाही ना, दूध नाही ना, तुला फक्त न्यायला आलोय. दादा न्यायलाच आलोय, जायचंयच आपल्याला, जायचंयच म्हणा. पण थोड्या वेळ मग सुंदर मस्तपैकी अशा कॉफी बनवली. कॉफी बनवल्याबरोबर तो यमराजा बळच प्याला 2 घोट चहा घेतला, बसला आणि बसल्याबरोबर म्हणू लागला मी आता. त्यानं सांगितलं मागं पाठीमागं चित्रगुप्त होते सगळे असरा यमराजाचे सैन्य होते. त्यांनी विचारलं म्हणले तुम्ही काय फाईल आणली? बरोबर हो म्हणले आणली. मग या माझं आयुष्य, म्हणलं आज तुझं आयुष्य संपलेलं आहे आणि आज तुला नेण्यासाठी आलेलो आहे. तो म्हणला वय झालेलं होतं 70, सुंदर असं नातू पटुंड मस्तपैकी सगळा वाडा भरलेला होता. त्यानं म्हणलं मी जाण्यासाठी अतिशय आनंदित आहोत. कोण म्हणलं? ते म्हातारं म्हणलं मी जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. का तर मी तृप्त झालेलो आहे. सगळं या माझ्या प्रपंचामध्ये सर्वस्व जबाबदारी मुलांच्या हाती स्वाधीन केले आणि अतिशय सुंदर असा पाठीमागं परिवार माझा आहे, सुखी आहे. सगळी एवढी माणसं माझी एका ताटाला ताटं लावून जेवतात. हे माझं कुटुंब आहे, हे माझं संस्कार आहेत आणि त्याच्यामुळं मी समाधाने आज निघण्यास तयार आहे, आज निघण्यास तयार आहे. आणि हे ऐकलं कोणी? चहा करता करता आतल्या सुनबाईनं ऐकलं. काय ऐकलं तर मामांजी आज यमराजासंग निघून चालले ते आळंदीला, पंढरपूरला, लिकीकड तालुक्याव फिरायला.
नाही, एकदा यमराजे संग गेलं तर पुन्हा माघारी नाही. पुन्हा त्या सुनबाईना आता च्या उकळता उकळताच पळतच आली. ओ कोण तो? त्यानं सांगितलं मी यमराजा आहे, यमराजा आहे, यमराजा आहे. का? तुझ्या अस्त्र ह्या अस्त्र शास्त्र मामांजीला नेहायला आलेलं आहे, नेहायला आलेलं आहे. मग चाललोय घेऊन. अजिबात नाहीच नाही. सुनबाई अजिबात नाहीच नाही. का नाहीच नाही? या आजोबाचं आयुष्य संपलेलं आहे. जिथपर्यंत तिकीट काढलं होतं तिथवर संपलं गेलं. आता इथून पुढे तुमचं तिकीट शिल्लक नाही. स्टॉप तुमचा शेवटचा आहे. आता तुम्हाला इथून पुढचा प्रवास नाही. म्हाताऱ्याला हिथंच उतरावं लागलं. सांगितलं ना. सुनबाईनं ऐकलं नाही. नाही, माझ्या मामांजीला माझ्या अस्त्र न्यायचं नाही. मामांजीनं अस्त्र त्यात फार मोठा आमचा वाडा भरला. उशाल वृक्ष आहे. आणि या मामांजीच्या छायेखाली आम्ही एवढे अस्त्र सर्व 4 चौघी जावा आम्ही एकत्रित नांदतो. आणि कुजबूज आणखी नाही आमची. नातू 5-25 नातू अंगणामध्ये खेळतात ना आमच्या. कुणामुळं? तर हे आजोबामुळं. आजोबाला घेऊन जाऊ नका, घेऊन जाऊ नका, घेऊन जाऊ नका. मग नाही, काय करावं लागलं? तिनं सांगितलं माझं आयुष्य किती आहे बघा. मग त्यांनी बघितलं तर सुनबाईला आयुष्य अजून 30 वर्ष जगण्यासाठी होतं शिल्लक. किती? आणखी 30 वर्ष अगोदर असतात त्यानंतर जगणारी होती. तिनं सांगितलं माझ्यातलं धाकट करा आणि माझं 10 वर्ष आयुष्य कमी करून माझ्या मामांजीला द्या. आणि माझ्या मामांजीला जर दिलं तर आणखी 10 वर्ष जर मामांजी जगले तर आमचा वाडा आणखी इथनं पुढचं 10 वर्ष सुखरूप आनंदाने हा वाडा भरलेला राहील. आनंदाने आम्ही जगू शकेल. मला एकच सांगायचं बसलेलं बाई की आपले आई वडील जर दारात जर बाजू जर बसलेले दिसले तर फार ह्याच्यापेक्षा दौलत, ह्याच्यापेक्षा श्रीमंती जगात कुठेच पैशाने मिळणार नाही. आपल्या घरात अंगणामध्ये बसलेली बारगजीमध्ये एखादी असणाऱ्या वयस्कर आजी असावा आणि त्या आजीनं असतात त्या ठिकाणी नाताला मांडीवरती खेळावं असावा. बस त्या नातूचं आणि आजीचं मैत्रीचं जे नातं असतं ना त्या जगात सुख कुठंच नाही. तेवढं सुख त्या मांडीवरच्या नातीचं असतं. मला सांगायचं आहे की असाच जर परिवार जर एकत्रित राहिला तर तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक. त्या असं जर आपण जगलो तर देवाला आनंद होतो. तुकोबराई म्हणतात तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम वैकुंठवासी प्रभू बलभीम गवळी यांचं पुण्यस्मरणार्थ सर्व उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. त्यांच्या पाठ्यमागं पश्चात सरस्वती प्रभू गवळी पत्नी, रामदास प्रभू गवळी मुलगा, संतोष प्रभू गवळी मुलगा, मंदा रामदास गवळी सुनबाई, अलका अशोक गवळी सुनबाई, सुनीता संतोष गवळी सुनबाई, विशाल रामदास गवळी नातू, निखिल रामदास गवळी नातू, अचल अशोकजी गवळी नातू व आदित्य संतोष गवळी नातू, अमृत दीपाली नाथ असा मोठा भरगच्चा असा परिवार आहे. या परिवारातून आज दादा निघून गेल्यामुळं फार मोठं दुःख आहे. पण आज साऱ्या या दुःखाला बाजूला सारायचं. गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करत राहिलं तर त्या गेलेल्या व्यक्तीला आनंद होतो. 21 कुळीचा असणारा पाठीमाग असणारा उद्धार होत असतो. आणि मुलगी असेल तर 42 कुळीचा उद्धार करते महाराज. म्हणून झालेली सेवा पुन्हा एकदा माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा सर्व मायबाप्पांच्या चरणी, ज्यांचं श्राद्ध आहे असं असणाऱ्या दादांच्या चरणी आणि उत्कृष्ट असणाऱ्या या नियोजन या परिवाराने केल्याबद्दल या परिवाराला धन्यवाद. विणेकऱ्यापासून सर्व टाळकरी मंडळी, उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट असणारा मृदंगवादक संग्रामजी महाराज, पी टी मास्तर आमचे बापू आणि ज्यांच्या असणारा हा दादाचा सोहळा आपल्या गावापुरता राहणार नाही तर अख्ख्या असणारा महाराष्ट्रभर ज्यांना असताना त्या ठिकाणी केलेला आमचा सहदेव दादा, या सहदेव दादालाही असणारा धन्यवाद. सर्व भजनी मंडळ, बेडशिंग, अवसरे, पंचकृष्टी आले पाहुणे मंडळी सर्वांना धन्यवाद. माईक सिस्टीम ज्यांची आहे त्यांचा सारा ज्यांनी गोड आमचा आवाज आणखी करून घेतला, आझाद मंडप, बशीरजी दादा यांनाही धन्यवाद. महिला मंडळ सर्व असणारा बसलेले उपस्थित सर्वांना धन्यवाद देऊया. चाल अगदी असणारा शिंगल होईल आणि पूर्णविराम.